17 मे पासून अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होत आहे। अधिक मास म्हटलं की आपण सर्वजण वेगवेगळे नियम पाळतो, बरेचसे पारायण करतो, बऱ्याचशा सेवा करतो आणि त्याचे अनुभव सुद्धा आपल्याला येतात। पण आपल्यापैकी बरेचसे असे ताई व दादा आहेत जे ते आता सेवा करतायत त्याचे अनुभव तर सोडा, यापूर्वी समजा ते 5 वर्षापासून 10 वर्षापासून सेवा करताय तर त्यांनी कोणत्याही केलेल्या सेवेचे, कोणत्याही पारायणाचे त्यांना अनुभव आलेले नसतात। मग अशा वेळेला त्यांना काय वाटतं की हे सगळे जे आपण अनुभव ऐकतोय, हे जे सगळेजण सेवा सांगतायत, हे सगळं खोटं आहे का? मी तर एवढ्या सेवा केल्या पण मला कशाचाच अनुभव आलेला नाही। आणि मग कुठेतरी ह्या सेवा सगळ्या ते सोडून देतात किंवा अध्यात्मापासून दूर जातात आणि मग आपलं पोट मारून, आपलं मन मारून, मुलांचं मन मारून जे आपण कठीण काळासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी काही पैसे साठवलेले असतात मग शॉर्टकटमध्ये जातात। ही वस्तू भिंतीला लावा, ती हातात घाला, ती गळ्यात घाला, मग असं होईल तसं होईल। मग त्याच्यामध्ये पण त्यांचं पैसा तर जातो, अनुभवही येत नाही। मग सगळ्या गोष्टींवरून विश्वास जो आहे तो उडून जातो आणि मग कुठेतरी ते नशिबावर सोडून देतात की चला जसे दिवस येतील ते बघायचं आणि चालत राहायचं, आता इथून पुढे काहीच करायचं नाही। तुमच्याही मनात हे विचार चालू असतील तर ते आत्ताच काढून टाका, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशी सेवा सांगणार आहे, असा उपाय सांगणार आहे की इथून पुढे तुम्ही ज्या सगळ्या सेवा करणार आहात त्याचे तर अनुभव तुम्हाला 100% काय अगदी 1001% येतील, पण यापूर्वी ज्या तुम्ही काही सगळ्या सेवा केलेल्या आहेत त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळतील। नमस्कार मंडळी, मी प्रांजली। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पितृदोष मुक्तीसाठी, पितृशांतीसाठी आणि पितरांच्या कृपेसाठी, जेणेकरून तुमच्या सगळ्या सेवांचे अनुभव तुम्हाला येतील, जी सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती सेवा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने ती सेवा। आणि कोणताही ग्रंथ वाचन करायचा म्हटलं की वाचनाची सुरुवात कुठून करायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मी कशा पद्धतीने वाचन करते, पूर्ण ग्रंथ वाचायची अजिबात गरज नाही, कारण बघा आपण सांसारिक माणसं आहोत, घरातली सगळी कामं करायची असतात, लहान मुलं असतात, मिस्टरांचा डब्बा, मुलांचा डब्बा, घरामध्ये सासू सासरे येणार जाणार आणि बऱ्याच जणांना गोळ्या असतात, त्यांचे टायमिंग सांभाळायचे असतात, घरामध्ये कामाला मावशी नसेल तर सगळी कामं करून ह्या सेवा करण्यासाठी आपल्याला वेळ काढायचा असतो। आणि मग फक्त हे पारायण करायचं, हे वाचायचं, हे वाचायचं, हे वाचायचं, हे नियम सांगायचे सगळे, हे पाळून हे सगळी सेवा करायची। मग कुठेतरी सेवा करण्याची इच्छा जरी असली तरी आपण ती सेवा करत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी ऐकून आपण हँग होतो, घाबरून जातो आणि मग म्हणतो चला परत कधीतरी बघता येईल ही सेवा करायची। पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं अजिबात नाही, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या टायमिंगनुसार अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता। आणि ज्या वेळेला तुम्हाला कोणत्याच सेवेचा, कोणत्याच पारायणाचा अनुभव येत नाही त्यावेळेला तुम्ही समजून जायचं की माझ्याकडून कुलदेवीची, कुलदेवाची आणि पितरांची सेवा होत नाहीये म्हणून मला सेवेचे अनुभव येत नाहीयेत। या अधिक मासामध्ये कुलदेवीची आणि कुलदेवाची सेवा कशी करायची हा व्हिडिओ उद्या मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये पितृकृपेसाठी जी सर्वात प्रभावी सेवा मानली जाते ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं। तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ग्रंथाचं पारायण करू शकता। आणि अतिशय छोटासा हा ग्रंथ आहे, यातले अध्याय जे आहेत ते सुद्धा खूप छोटे छोटे आहेत, त्यामुळे हे एक पारायण करण्यासाठी, एक पाठ करण्यासाठी किती वेळ लागेल हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो। तर जास्त काही वेळ लागणार नाही। जर नॉर्मल स्पीडने तुम्ही म्हणजे रेग्युलर वेगवेगळे ग्रंथ जे आहेत ते वाचत असाल तर 1.5 ते 2 तासामध्ये तुमचा हा ग्रंथ वाचून होईल। शेवटी काय तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे। तुम्ही खूप फास्ट वाचलं तर 1.5 तासातही वाचून होऊ शकतं, तुम्ही खूप स्लो वाचलं तर तुम्हाला 2.5-3 तासही लागू शकतात, पण नॉर्मली 1.5 ते 2 तासामध्ये हा जो संपूर्ण ग्रंथ आहे तो वाचून पूर्ण होतो। आता या अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर तुम्ही 33 दिवसात 33 पारायण संकल्पयुक्त केली तर अतिशय उत्तम आहे, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल। पण तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही संकल्पयुक्त या 30 दिवसामध्ये, 33 दिवसामध्ये 11 पारायण किंवा 21 पारायण सुद्धा करू शकता। आणि तेही शक्य नसेल तर संकल्प न करता या संपूर्ण अधिक मासामध्ये तुम्ही फक्त एक पारायण केलं, रोज एक अध्याय वाचला तरी सुद्धा चालू शकतं। कारण का, काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं या मताची मी आहे। म्हणून तुम्हाला जशी सेवा करणं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आणि नियम सुद्धा खूप अवघड नाहीयेत, कोणतीही पूजा मांडणी नाहीये, देवघरासमोर बसायचं आहे आणि याचं पारायण जे आहे ते करायचं आहे। या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत। आता
जो बऱ्याच जणांना प्रश्न असतो की वाचनाची सुरुवात कुठून करायची, तर ते मी तुम्हाला सांगते. आता बघा, तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ जर वाचन केला तर अतिशय उत्तम, कारण प्रत्येक ग्रंथामध्ये दिलेलं असतं की अध्याय वाचण्यापूर्वी काय काय वाचायचं आहे. तर इथे सुद्धा बघा दिलेलं आहे की अध्याय वाचायला सुरुवात करण्यापूर्वी काय काय वाचायचं आहे. हे दिल्याप्रमाणे जर सगळंच तुम्ही अगोदर वाचलं, त्यानंतर अध्याय वाचायला सुरुवात केली, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही ही सगळी सेवा यामध्ये जशी दिली आहे जशास तशी करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच करा. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की सगळ्या गोष्टी बॅलन्स करून सांभाळून जर तुम्हाला सेवा करावी लागत आहे आणि एवढं सगळं वाचण्यामुळे किंवा नियमांच्या भीतीमुळे जर तुम्ही सेवा करत नसाल, तर आता ज्याप्रमाणे मी सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकता. कारण मी सुद्धा तुमच्यापैकी एक आहे की वेळ काढून ज्या सगळ्या सेवा आहेत त्या मी करत असते. तर सर्वात अगोदर काय, स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आता स्वामी स्तवन बघा, खूप काही मोठं नाहीये, एवढं आहे आणि हे एवढं स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे की एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता मला जेव्हापासून कळत नाही बघा, लहानपणापासून, तेव्हापासून मला मराठी गणपती स्तोत्रपाठ आहे. तर पारायण करताना जिथे कुठे गणपती अथर्व शीर्ष दिलेलं असतं ना, तर तिथे मी गणपती स्तोत्र म्हणते मराठीमधलं. कारण का, ते मला मुखपाठ आहे आणि अगदी 1 मिनिटामध्ये माझ्याकडून ते म्हणून होतं. म्हणून मी गणपती अथर्व शीर्षच्या जागी गणपती स्तोत्र म्हणते. याप्रमाणे तुम्हाला जर संस्कृत गणपती स्तोत्र किंवा मराठी गणपती स्तोत्र जर मुखपाठ असेल तर ते तुम्ही म्हणू शकता, किंवा मग गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तर सोन्याहून पिवळं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र हा 1 माळ म्हणजे 108 वेळा म्हणायला सांगितलेला आहे. आता बघा, तेवढं तर सेवा करण्याच्या पूर्वी मला तरी शक्य होत नाही. मग मी काय करते, आपल्या बोटावर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा, जिथे 108 वेळा तो मंत्र म्हणा म्हणून दिले तिथे मी 11 वेळा तो मंत्र म्हणते. त्यानंतर 24 वेळा गायत्री मंत्र आणि 1 माळ विष्णू गायत्री मंत्र जप करा असं दिलेलं आहे. तर 24 वेळा गायत्री मंत्र मी म्हणते, पण विष्णू गायत्री मंत्र जो 108 वेळा म्हणा म्हणून दिलेला आहे, तर तो सुद्धा मी 24 वेळा किंवा 11 वेळा म्हणते. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर इथे दिलेलं आहे की 1 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. हे तर माझ्याकडून कधी शक्यच होत नाही. म्हणून मी काय करते, स्वामी स्तवन, त्यानंतर गणपती स्तोत्र, त्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र, 11 किंवा 24 वेळा गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे म्हणते. आणि त्यानंतर मग डायरेक्ट हा जो आपला अध्याय पहिला आहे तो वाचन करायला सुरुवात करते. जर तुम्हाला या प्रकारे असेल की वेळ काढून सेवा करावी लागत असेल तर मी सांगितल्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. नाहीतर हे पारायण कसं करायचं यामध्ये ग्रंथामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे. जे मी सगळं सांगितलं हे पूर्ण वाचून मग तुम्हाला अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे. आता पूर्ण अध्याय वाचून झाले, त्यानंतर साखरेचा, खडी साखरेचा किंवा एखाद्या फळाचा त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा, नमस्कार करायचा आणि आसन सोडायचं. मी याप्रमाणे करते. पण तुम्हाला जर शक्य असेल तर पूर्ण पारायण करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर या ग्रंथामध्ये शेवटीला कृष्णाची आरती दिलेली आहे, ती कृष्णाची आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही आसन जे आहे ते सोडू शकता. याप्रमाणे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं असतं. आता हे पारायण करत असताना जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करताय, जसं की 33 दिवसात 33 पारायण किंवा तुम्ही 11 पारायण 21 पारायणाचा संकल्प केलेला आहे, तर संकल्पयुक्त सेवा करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं. नॉनव्हेज वर्ज्य करायचं असतं आणि परान्न घ्यायचं नसतं. पण तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करत नाहीयेत, मग ज्या दिवशी तुम्ही पूर्ण हा जो ग्रंथ आहे पूर्ण 14 अध्याय म्हणजे 1 पारायण करणार आहात, किमान त्या दिवशी तरी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि परान्न घ्यायचं नाहीये. आणि धोंड्याचा महिना सुरू आहे तर नॉनव्हेज वगैरे तर आपल्यापैकी बरेच जण सोडणार आहेत. आणि समजा तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज खाणं तुम्ही धोंड्याचा महिना असूनही सोडलं जरी नसेल तर बघा, घरच्यांचं त्यांचं राहू द्या, ते खातील पितील काही करतील, पण तुम्ही सेवा करताय ना, तर तुम्ही नॉनव्हेज जे आहे ते तुम्हाला जेवढे दिवस सेवा करताय तेवढे दिवस तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. आणि बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की आम्हाला नॉनव्हेज बनवावं लागतं, मग अशा वेळेला काय करायचं. तर बघा, तुम्ही बनवण्याच्या वगैरे अगोदर आपली ही जी सेवा आहे ती करून घ्यायची आणि त्यानंतर मग जी घरातली कामं आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. नाही तर बघा, हेही पूर्ण चुकीचं आहे. एकीकडे तुम्ही सेवा करताय आणि घरातल्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करत नाहीये, त्यामुळे घरामध्ये वाद होत आहेत, भांडणं होत आहेत. मग घरामध्ये भांडणं किंवा वाद करूनही सेवा करणं काही हे नाही, मग त्याचे सुद्धा आपल्याला अनुभव येत नसतात किंवा देव आपल्यावर प्रसन्न होत नसतो. देवही काय म्हणतो, तुझ्या घरामध्ये जी अगोदर मंडळी आहेत, जी तुझ्याशी रिलेटेड जी मंडळी आहेत
त्यांच्या सगळ्या गोष्टी करून, त्यांची सगळी मनं वगैरे सांभाळून व्यवस्थित सगळं जागच्या जागी करून घरातली वातावरण प्रसन्न ठेवून सगळ्या सेवा करायच्या असतात. नाही तर घरामध्ये सगळं तणावाचं वातावरण आणि तुम्ही 24 तास सेवा करताय, मग या सेवेला काहीही अर्थ नाहीये. सगळ्या घरातल्या गोष्टी व्यवस्थित जिथल्या तिथे करा आणि मग सेवा करा. बघा तुम्हाला सेवेचे अनुभव जे आहेत ते नक्कीच येतील. वाचनाची वेळ कोणत्या वेळेत वाचायचं हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर बघा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हे पारायण केलं तरी सुद्धा चालू शकतं. आता तुम्ही समजा संकल्पयुक्त 33 पारायणं, 11-21 पारायणं केली किंवा 36 पारायणं तुम्ही केली, तर त्याचं उद्यापन कसं करायचं हाही बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर काहीही नाही बघा, शेवटच्या दिवशी जसं रोज आपण पारायण करतो तसं पारायण करून घ्यायचं, नैवेद्य दाखवायचा. शेवटच्या दिवशी मात्र आरती जी आहे ती करून घ्यायची आणि शिदा जो आहे तो एका ताटामध्ये बाजूला काढून ठेवायचा. त्या शिद्याचं पूजन करायचं. त्या शिद्यावर यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा ठेवायची आहे ती ठेवायची आणि तो शिदा जो आहे तुमच्या घरी समजा कामाला मावशी येत असतील, आजूबाजूला कोणी येत असेल, तर एखाद्या गरजू व्यक्तीला तो शिदा जो आहे तो तुम्ही देऊ शकता. हे तुमचं उद्यापन झालं. आता शिदा घेणारं कोणी नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही तो जो शिदा आहे तो ठेवून येऊ शकता. तिथले गुरुजी वगैरे जे असतात ते तो शिदा घेतील. आणि समजा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला कोणाला तो शिदा देताय किंवा तुम्हाला जर एखादे गुरुजी असतील आजूबाजूला ते शिदा वगैरे घेत असतील, त्यांच्या घरी नेऊन सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर त्यांना सांगायचं की हा जो शिदा आहे तुम्ही आज किंवा उद्या जो आहे तर याचा स्वयंपाक बनवा आणि तो तुम्ही खा असं म्हणायचं. बऱ्याच जणांना आता हाही प्रश्न पडलेला असेल की शिदा म्हणजे काय. तर शिदा म्हणजे काय की एखादं कुटुंब, समजा आजकाल एखाद्या कुटुंबामध्ये 3 किंवा 4 व्यक्ती असतात, तर त्यांचं एका दिवसाचं त्यांच्या घरी जे काही 2 वेळा 3 वेळा जेवण करत असतील तर ते पोटभर अगदी आपण जो शिदा देतोय त्याच्यामध्ये फावं एवढा आपल्याला त्यांना शिदा द्यायचा असतो. शिदा म्हणजे काय की स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही सगळे पदार्थ लागतात ते कोरडे पदार्थ आपल्याला त्यांना द्यायचे असतात. जसं की बघा गव्हाचं पीठ, मीठ, लाल तिखट, हळद, मोहरी, जिरे, एक दुधाचा पुडा, एखादी भाजी, तांदूळ, तुरीची डाळ, हे सगळं जे आहे ते आपण थोडंसं काढायचं. 4 जणांचं एका दिवसाचं जेवण पुरेल एवढं एका ताटामध्ये ठेवायचं, त्याचं पूजन करायचं. त्यावर यथाशक्ती 11 रुपये, 21 रुपये, 100, 500 जी काही दक्षिणा ठेवायची ती ठेवायची. आणि हा जो शिदा जो आहे मग एखाद्या गरजू व्यक्तीला, गुरुजीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही देऊ शकता. आय होप तुमच्या लक्षात आलेलं असेल की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पितृदोष मुक्तीसाठी, पितृशांतीसाठी आणि पितृंच्या कृपेसाठी आपण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करू शकतो. काहीही अवघड नाही. अवघड पद्धतीने सांगितलं म्हणजेच ती सेवा खरी, त्या सेवेचा अनुभव येतो असं अजिबात नाहीये. आणि कधीही नियमांना घाबरू नका. बघा, कारण कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं. म्हणून असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल असं अजिबात नाही. हां, तुम्ही जाणून बुजून जर एखादी चूक मुद्दामून करत असाल तर त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आता ती शिक्षा पण देव काय देणार नाहीये. तुम्ही मुद्दामून ती चूक करताय म्हणजे तुमचे कर्म तुम्ही वाईट करताय आणि वाईट कर्म केला म्हटलं की तो कर्मा रिटर्न होणारच आहे. म्हणजे जे वाईट कर्म आहे, जो भोग आहे तो आपल्याला पुढे भोगावाच लागणार आहे. म्हणजे काय की जेही काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं. म्हणून देवावर किंवा दुसऱ्यांवर असं कधीही ब्लेम करू नका. आपल्या कर्मानुसारच सगळ्या काही गोष्टी आपल्या नशिबामध्ये होत आहेत. नमस्कार.